नमस्कार, सिविक डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. तर यावेळी कितीचं गाईचं लॉट आहे त्यावेळी काय 10 गाय आहेत. आणि मिनिमम मॅक्सिमम? मिनिमम काय तसं 1.25 आणि मॅक्सिमम काय मग 2 लाखाची आहे. आणि दूध? 1.85 पण आहे. दूध 30 लिटरला वरच कमी नाही. बरं चला सुरुवात पहिल्या गाईपासून करू. हा त्यावेळी 2 दात पाहिलं वासरू आहे. एबेस आरमाडाचा वासरू आहे. 2 दात आहेत तशी. असं विचारायचं अजून किती दिवस बाकी आहेत? याला अजून तरी 25 दिवस बाकी आहेत. बघू दाद जरा. काकाळ आहे. नाही काका नाही शांत आहे. 2 आणि दिलंय का देत आहे? दिलंय. किती काय सांगा? हे सरासरी तुम्हाला म्हणतो ह्या 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मधल्या गाय दिल्या आहेत आणि ज्या 2-3 गाय मोठ्या आहेत त्या सरासरी म्हणजे नाही का पहिल्या त्याला 35-40 न लॉन्च होणाऱ्या गाय आहेत त्या त्यांचं रेट वेगळं राहते. बाकी बऱ्यापैकी सगळ्या गाय म्हणायला गेलं ना तरी 3 गाय सोडल्या त्यातल्या. 3 गाय 1.5 लाखाच्या वरच्या 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत आहेत आणि बाकी सगळ्या 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मधल्या गाय आहेत. म्हणजे 1.25 लाखाच्या आतली बी नाही म्हणू शकत आणि 1.5 लाखाच्या पुढची बी नाही. पण 3 गाय सोडून 3 गाय तुम्हाला दाखवते. बरं हे कुठल्या समोरचे? आता ही एबेस रोडचं म्हणून सांगून आलं. त्यांचा रेकॉर्ड आहे 35 लिटरचं. कसं बी अगदी नाही म्हणून तरी 35-40 लिटर दूध दिलं. ही तर एकदम म्हणजे लय एकदम हिशोबात दिली आहे. हे लय गोल्टात आलाय. बरं आपल्याकडे काटावर राहिली ना ही मागच्या वेळी गेली नव्हती. दिल नाही ना काय झालं मी एका 2 गायसाठी कोणाला बोलत नाही ना मग ती म्हणलं बॅलन्स ठेवावी. आज गाय बघा कशी झाली ही सांभाळणे असते. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे नाही सांभाळणे. नाही, आठवडाभर राहिलं हे ओळखणंच अवघड आहे. आता ज्यांनी मागच्या वेळी बघितले आपण व्हिडिओ बनवले नाही. इकडे आता मी काय बोलणार मजा नसते. आता ज्यांनी काय नाही तेच सांगते. बोला. नमस्कार, आपलं नाव? संतोष दुबळे, आपलं गाव? डाळामोडी तालुका. आपण इथनं पहिल्या गाय किती नेल्यात? आत्ताच नेले 10 दिवस झालेले. व्यायली का अजून काय? गायली आज 6वा दिवस आहे. आणि दूध? दूध आता 27-28 चालू आहे. म्हणजे दूध चांगलंच आहे. चांगलं आहे चांगलं आहे. पण ही गाय मागच्या वेळेला तर होती का? मागच्या वेळेस होती शिल्लक. म्हणजे आता आम्ही आम्हाला जरा दुसरी आवडली त्यामुळे दुसरी नेलेली आम्ही. आता हीच न्यायला आलेलो मी. पण काय बदल किती तिथं झालंच की म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्हाला पसंत नाही पडली, यावेळी पसंत पडली, त्याच्या आधीच गेली. पसंत पडली म्हणजे त्याला बघून पसंत पडली. मागच्या वेळेस आत्ता लय फरक आहे. मला वाटलं दुसरीच आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की सांभाळायचा फरक आहे. प्रत्येकाची सांभाळणे आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय कंपनीची आपली गाडी आहे वॉटेवर तर त्यांना सांगितलं 20 ॲव्हरेज आहे. तर असं नाही की सगळ्यांच्याच घरी 20 ॲव्हरेज दिली. कोणाच्या घरी 14 दिली, कोणाच्या घरी 18 दिली, कोणाच्या घरी 22 दिली. डिपेंड ऑन काय की तुमचं चालवणं कसं तुम्ही सांभाळताय का? संतोषला 26-27 लिटर दूध देते 5-6व्या दिवशी. म्हणजे तिथे आरामशीर 35-40 लिटर करू शकते. त्याला काय सांगताना सांगितलं होतं मी संतोषला की बाबा एवढं कमीत कमी दूध दिलं. काय हिशोब होता सांगताना? 25ची गॅरंटी घेणार पण 30च्या पुढे आरामात चाल. मी कमीच सांगतो आपलं जास्त काढावं म्हणतात झंझट नाही. 25च्या खाली आली तर आपली आणून बांध. हा म्हणजे त्यांना म्हणजे डायरेक्ट एवढी गॅरंटी दिली की 25च्या खाली आली तर आणूनच बा. आणून बांध दुसरी घेऊन आवडेल तिने. अरे याच्यापेक्षा आपण तरी माणसांसाठी काय करू शकतो? त्यांनी काय असं आहे कुठं कोण व्यापारी जे असं सांगणार आहे? ते बी स्पष्ट युट्यूबवर. मी 4 गाय आठवड्यात बदलून दिल्या त्या. मागच्या आठवड्यात 4 गाय बदलून दिल्या. फक्त काय होतं त्या गोष्टी मी युट्यूबला आणत नाही. त्यात काय मतलब नसतो. बरोबर उगाच एका सहानुभूती घ्यायची आणि धंदा करायचा त्याला काय मतलब नाही. त्याचा माणसं गैरफायदा बी घेते. ती चूक स्वतःची असली तरी दाखवलं तुमच्याकडे. मी समोर काय झालं ते एक गाय आता जाऊ दे आमच्या जवळची माणसं बोलून दाखवायच नाही युट्यूबला. बरं, ही कितीला दिली? आता काय म्हणते जनरल आहे का की आता ते गाय घ्यायला भरपूर ठिकाणी फिरले. पंजाबला फिरले, बऱ्याच ठिकाणी गेले. पंजाब पण जाऊन आलाय? पंजाब नाही आपल्या लोकलला पंजाबचं गाय जे आणते वगैरे म्हणजे व्यापारी बरेच थोडक्यात बरं एकच मिनिट. आता आपल्या इथे लोकलला पंजाबच्या गायचं तुम्ही तर फिरलाय. बरं ऍव्हरेज रेट काय सांगते ती? ऍव्हरेज रेट ती 2च्या पुढे सांगते. आणि आपण पंजाबच्या जेव्हा व्हिडिओ ऐकतो लाखात गाई, 90 मध्ये गाई, 1,05,000 गाई, 50 लिटर गाई, म्हणजे ती कितपत खरं आहे नक्की? कितपत खरं आता वाटत तर नाही ते खरं असेल. कारण तिथे गेल्यावर त्यांचा हिशोब काय वेगळाच असतो. मेन म्हणजे काय की जे आपण बघतोय रियालिटी मध्ये ती तिथे जाऊन नसते. बघा काय सांगतो ही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात इथं विकास होईल त्याच्या घरी कोण बी गायन बांधू शकते, कोण बी काय करू शकते, कोण बी लफडा करू शकते, सगळं करू शकते. पंजाबला समजा तुम्हाला काही गॅरंटी दिली तुम्ही काय मागणी करणार आहे? पंजाब सोडा बँगलोरला जाऊन पण नवीन माणसाने घेतली तो काय करू शकतो? त्या अफवा असते त्या. इथं गॅरंटी हा विषय ओरिजिनल पाहिजे. पेपर त्याला काय सांगितलं लिहून देतो तुला मी. अख्ख्या माझी पावती आहे ना त्याला लिहून देतो की गॅरंटी म्हणजे गॅरंटी. ज्याला मी लिहून देतो त्याला 100% गॅरंटी. तुम्ही 2,000 त्याला मला म्हणला गॅरंटी तर मी कसं देऊ शकतो?
मी 2-5 हजार रुपये कोण बी घेणार आहोत. आपण एवढ्या लांबणार 3-3, 4-4 दिवस आम्ही उपाशी राहतो. गाय आणतोय, गाय दिवस रात्र लागायला लागते. परत आल्यानंतर काही लंगडी लोही कोणी घेत नाही. सडक सगळ्या गोष्टी चांगली पाहिजे, सगळी क्वालिटी पाहिजे. आता विचारायला बऱ्याच ठिकाणी भेटला तर गाय तुम्हाला असं वाटतं की 19-20 शेतकरी गाय आहेत? नाही, बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळं लय व्यापारी फिरलो. इकडं विटा इकडची साईड फलटण साईड सगळं फिरून आलो. जी जवळजवळ selection- भाग फिरलाय म्हणा की. सगळा भाग फिरून बारामती सगळं म्हणजे बाजार बिजार आहे. त्यातली त्यात पण चांगलं काय कुठं वाटलं? चांगलं काय इथंच आता इथंच घेतली त्या दिवस मागच्या वेळेस हो तुम्ही रिपीट आलाय म्हणजे पहिली चांगली लागल्याशिवाय दुसऱ्याला येताय का? रिपीट आलाय ना. मी काय म्हणतो आपली 90 माणसं त्यांना चांगल्यात लागले. 100 मध्ये 10 गाय खराब असते हे मी मान्य करतो. 100% असते. पण ते 10 गायला आपण तडजोड करतोच की कुठं ना कुठेतरी. बाबा एखाद्याला कमी दरात देतो, एखाद्याला ऍडजस्ट करतो, ह्या गोष्टी होत राहतात. आणि त्या आपण सांगू शकत नाही ना, आज इथे सगळी गाय चांगली उद्या अचानक जाऊन काय होऊ शकतं सांगू शकत नाही. नाही, ते लाईव्ह स्टॉक आहे त्याचं काय सांगा. आपण खराब गाय तर देऊ शकत नाही ना, आपण ना दिली कधी सगळा आतापर्यंत. चांगला एकदम म्हणजे काय थोडक्यात सांगायचं गेलं तर 1 नंबरचं काय आहे. एक नंबरचं काय विषय नाही. आता बाकीची माणसं त्यांना गायांची क्वालिटी कशी वाटते ते रेट नंतर रेट बीट काय पडाली स्वस्त आली ते विषय नंतर. तर गायांची क्वालिटीचा विषय महत्वाचा असतो. नाही गायांच्या क्वालिटी शिवाय आता बघा ही गाय आता आपण ऑनलाईन डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आता ही गाय 40 लिटरची गायची गाय आहे बरोबर. आता आपण काय सांगतो 1,55,000 किंमत सांगतोय. 40-35 लिटरला असं तुम्हाला बांधून देतो मी ही दूध देणार म्हणून बरोबर. आता ही 35 लिटरवाली गाय आपण विकतोय आता 1,40,000 रुपयाला. कोणाकडे असली तर मला फोन कर मी घ्यायला येतो. खरोखर 40 लिटरची गाय मी पण सांगतो मी देतो 1,40,000 रुपयाला. मला पण तेवढी गाय पाहिजे आणि आपल्याला गॅरंटी पाहिजे एवढ्या दुधाची 100% मी घ्यायला येतो. असं त्याला कोण तर मला माहिती ना डेफिनेटली गॅरंटी काही एकच गाय बदलून द्यायला लागेल देतो बदलून त्याबद्दल वाद नाही. पण आम्हाला पण कळलं आमची नजर कुठपर्यंत चालते ती. आणि ही हे काय आता वेली आता काय आपण हे सांगतो सरासरी बाबा 30 लिटर दूध दिल आणि म्हणतो 25च्या पुढे दिल त्या पैसे द्यायला 25 लिटर गाय आपण कुठं लय पैसे येणार आहे? आणि ही गाय आपल्याकडचीच आहे ना? आपण दिली होती मागच्या वर्षी. तीच की. आता डोळ्याला समोर बघितलंय दूध दिलंय तिनं 30-32 दिलंय सोडा. नाही म्हणजे लोकांना आता सांगायला असं पण की बाबा जर तशी सांभाळली तर तुम्ही माघारी पण घेताय. माघार घेतो तुम्ही किती घेतले ते हे माघार घेतो नाही व्हिडिओत आपली पहिलीच आहे ना. नाही ना आता आपण व्हिडिओत कव्हर करतो सोडून किती आल्या किती गेल्या असं काय नाही. आज संतोषने समजा काही घेतली त्याला माघार विकायची तर त्याला अडचण काय घ्यायला पण तुमची कंडिशन तशी ठेवली. आता ही ऑर्डरची वगैरे क्लॅप वगैरे कशी लागली किती वेळ झाला सकाळी वेळ डिलिव्हरी झाली. या अल्फा बिल्फा तर अजिबात नाही. नाही हो ज्या ब्रीडवाले काय आहेत ना त्याला ऑर्डरला क्लॅप्ट बसते म्हणजे अल्फा चढत नाही. आता बरं हे कितीला द्यायचंय काय? ही देऊ डायरेक्ट सांगायचं मुद्द्याला 1,25,000 देऊन टाकू. 1,25,000 सरासरी सरासरी 30. आली तिला अडचण नाही. हो का आता ही काय ही आली आता ही जी स्टॉकची कालवड आहे सारडाची कालवड आहे. हे इम्पोर्टंट स्ट्रक्चर येतं आणि ब्लड लाईन तुम्हाला सांगायची गरज आहे तुमच्या घरात होते बरोबर. फर्स्ट टाइमला किती लिटर चालू होती सांगायची गरज बी नाही. बेसिक काढलं तर 30 लिटर आणि टॉप आरामात तर 40 लिटर पर्यंत दूध द्यायची पाहिजे त्याला कॅपॅसिटी. जेवढी जी साईज आणि जशी जी लेंथ लांबी आहे ना हे 30 लिटरचा मिनिमम. ब्रीड बघा म्हणजे स्किन बिल तर काय बोलासारखं नाही. म्हणजे बँगलोरची गेलं नाव ठेवायचं काय बी म्हणा कुठं बेस्ट क्वालिटी नाही पण हिचं तर काय होईच ना हे दिसायला विषयाला पण असे. अहो हिला सिलेक्शन आपण म्हणतो ना ज्याला फिल्टर चायनीत जीवर गाळून येते का नाही ते काय याला अजून गोड्या पण भरपूर आहेत आणि कॉम्पॅक्टचा आदर आहे. आपण म्हणतो का नाही बाबा फिल्टर बघा ऑर्डर बघा हिने एवढं तर ऑर्डर केलं ना हे सरासरी अजून एक 25-30 दिवस 1 महिना झाला. म्हणजे 25 दिवस मिनिमम घेणार. मी सांगतो ना की आपण जी सांगतोय की बाबा आता गायची लेंथ बघा हाय डिग्री बघा त्या लेवलच्या गाय काय गाय जोरात येते. मग या अशा लेवलच्या गायांतर 35-40 लिटर चालू होतात. आता आपण गाय विकलं ते काय 50 लिटर चालू आहे. आता समोर फोन करून विचारणार फक्त गाय दूध देतात कोणाकडे तुमची संभाळी व्यवस्थित पाहिजे त्याच्याकडे. आता ही गाय त्या गायांचं रेट वेगळं राहते. तुला म्हटलं का ना 1.5 लाखाच्या पुढच्या 2 लाखाच्या मधल्या ह्या गाय हे स्वस्त भेटत नाही बँगलोरमध्ये नाही येत त्यामुळे यांचा विषय वेगळा राहतो. जी ब्लड लाईन चांगल्या वस्तूची चांगलीच किंमत राहणार. ब्रँड आहे 35-40 लिटर चालू होणार की कुठले ब्रँड चालू शकत. आता ही आणि हे डोळ्यानं दिसायला सगळ्यात चांगली हे लगेच उठणार आम्हाला. नाही असं काय नाही तर single नाही काय. किती काय म्हणा पण असं दिसलं की माणूस पहिले येऊन ह्याच्या पैसे थांबतं. हो. आज इथं जेवढे आले ती त्याच्यात मला वाटतं 50% लोकांनी पहिले तिला विचारलं असतं. सांगतोय तुम्हाला म्हणजे जो ब्रँड आहे ना ते ब्रँडच राहतो लक्षात घ्या. हो पोटात त्यापेक्षा चांगलं आहे. नाही चांगलं ती आहे पण उठावदार ही दिसतंय उठाव ना नाही, दुधाला मार्केट. चालणार ही जास्त जो पॅच आहे ना जो काळा कलर तो कधी फेल जातो दुधाला. हो. ठीक आहे साईज माझी गायांची केवढं आहे पहिलं कलर आहे त्या हे किती जातो आहे ही पण साधा आहे सगळी साधा आहे ही.
काय बोलायसारखं नाही का पहिल्या तर 30-35 लिटर आरामशीर चालवते. चाललंच पाहिजे. आणि हे जे काय पेडिग्री वगैरे माहितीये का आपलं? नाही नाही, हे आता बेंगलोरमधून आलंय. ह्याचं कसं आहे तो मस्त सांगतो डेन्मार्क 40-160 तर त्यानं मला स्टॉप पण दाखवलाय 40-160. तिथं आलामध्ये स्टेशन जवळ असल्यामुळे त्याला सिमेंट लवकर अवेलेबल होते ते. आता काय झालं ही 40-160 म्हणतो होती पण काय आपण पकडू शकत नाही. ज्याची पेडिग्री आली ते सांगा ना आपण काय ते सांगत बसला काय अर्थ नाही. आता ठीक आहे बेंगलोरची सिमेंट KMF कर्नाटक मिल्क फेडरेशन. ह्या गाय बा कशा निवांत अगदी रोज बिवत करत. हे गायांसारखे गायच नाही राव काय तुम्ही म्हणा बेंगलोर सारखी गाय नाही. दुखणं नाही झंझट नाही काय नाही. काय तर काय आणली की लपडात चालू आहे. हे बघ ऑर्डर क्वालिटी पाहिजे. का असं दिसलं अगदी जाळ आहे. खाल्लं तर तर अजून हिचं काय सांगितलंय? तिथे 1,55,000 सांगितलंय. कमी जास्त करून देऊ. ही पण दाताला पुरी दाताला पूर्ण तिसऱ्या ताला गाय गया जोरात आहे. म्हणजे सिलेक्शन म्हणायचं नाही की बाबा ही खराब गाय आहे. नाही आता आता सध्या बेंगलोरमध्ये नाव बी तुमचं जोरात आहे. ज्वारामध्ये मी हलकी गाय घेतलं नाही. इथं विकल स्वस्त महागचा विषय नंतर काय गाय घेताना तर मी डुप्लिकेट गायच घेत नाही. खरं काय होतं तिथं लई डुप्लिकेट मारायला आता. नाही आता ते तर सगळीकडेच येणार आहे. जसे खप आहे तसं सगळीकडेच आहे. ओव्हरऑल पॅकेजमध्ये गाय बेस्ट असतात ज्याच्या त्याचा विषय. आता आपण एक गोट्याची लाईव्ह मुलाखत घेऊ आपण ज्या 1-2 दिवसात जाऊया की गाय सेट करणं काय असतं. एखादा गोट्याचं टेंडर माझ्याकडे होतं त्यांना सेट करून दिल्यात. किती गायचं टेंडर? 50 गायांचं आहे ते चाललंय सेट करायचं. म्हणजे नक्की काय कसं असतं परफॉर्मन्स काय देते त्या गाय डॉल्फॉर्म झाली कशी तयार करायची. जे आपण म्हणतो ना माणसामध्ये डाएटवर व्हिडिओ सांगा. बरं ज्याला एखाद्याला समजा तुमच्याकडनं सगळ्या गाय घ्यायच्या तर ऍव्हरेज प्राइस काय राहणार की बाबा? असं काय नाही. एवढे लाख रुपये मी द्यायला तयार आहे. मी 80 नवी द्यायला तयार आहे. 50 नवी द्यायला तयार आहे. प्रॉब्लेम गायचा रेटचा नाही की त्यांना काय पद्धतीचा गोठा तेच की समजा त्यांना 30-35 रेंजच्या गाया पाहिजे ते ऍव्हरेज काय पडणार की बाबा? 30-35 म्हणा गेलं तर ऍव्हरेज पगार तुम्हाला 1.25 लाखाच्या पुढे 1.5 लाख 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मध्ये आपण ऍव्हरेज त्यांना बसून देऊ शकतो किंवा 1.60च्या आसपास. आणि जर त्यांना जर हेवी ब्रीड पाहिजे असेल नाही का 35-40 न तर मग तुम्हाला 1.5 लाखाच्या पुढे बजेट लागेल. 1.5 लाख ते 2 लाखाच्या मध्ये. म्हणजे आता तुम्ही अगदी खात्रीशीर जरी गाय दूध कमी दिलं तरी ब्रीड टाकून दुसरी द्या असं काय नाही. म्हणजे एकदा तुमचं आणि त्यांची डील झाली की तिथनं पुढं चॉईस तुमची. हा चॉईस माझी फिडिंग सिस्टम आपलं जर चुकलं माझी नजर माझ्यापाशी तोटा बी माझा फायदा बी माझा. काय याच्यापेक्षा आपण काय करू? सगळ्यात सरळ. हो सर पुढच्यानं फक्त पैसेच लावायचे लय अक्कल नाही चालवायचे. सांगितलं तेवढंच वापरायचं. सांगेल तेवढं तुम्ही बाय डाएट द्या फीड द्या. जर नाही दूध आलं तर आमची नजर खराब झाली म्हणून आमचा तोटा झाला म्हणायचा. काही रिप्लेसच डायरेक्ट. रिप्लेस असं बोलणारा व्यापारी मला वाटतं सध्या तरी एकच आहे युट्यूबवर. मी जी गाय देतोय ना ती मला माहिती मी काय देते ते बाकीच्यांचं काय माहित नाही. मी काय तर पैसे काय गायचे 50,000 रुपये आणून लाख रुपये रिप्लेस म्हणणारी लय आहे ती, बदलून देऊ म्हणणारी लय आहे ती, पण बदलून देणारी किती आहे ती? बदलून देणार लाईव्ह मुलाखत घेऊन टाकतील बदलून किती दिल्यात म्हणून शेतकऱ्यांना. पण त्या गोष्टी काय बोलण्यात तत्व नसते.